सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता आपल्या बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे आणि ज्या काय आपल्या गणपतीच्या शाळा आहेत, ज्या चित्रशाळा आहेत, त्यांच्याकडे लगबग चालू झालेली आहे। तर आज आपण अशाच एका चित्रशाळेला भेट देणार आहोत जी आपल्या घरापासून जवळजवळ 65 किलोमीटर लांब आहे। घोडगे गावामध्ये कागदी लगद्यापासून मूर्त्या बनवल्या जातात आणि तिथे फक्त आणि फक्त कागदी लगद्यापासूनच मूर्त्या बनवल्या जातात। तर ती शाळा आपण बघणार आहोत। जर तुम्हाला मूर्ती खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला मूर्ती त्यांच्याकडनं घेऊन मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी विकायची असेल तरी देखील तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। त्यांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देत आहे। मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार, माझं सदाशिव ज्ञानदेव गुरव उर्फ राजू गुरव तनिष आर्ट हे कागदी लगद्यापासूनचा हा प्रोजेक्ट आहे। हे गेली 9 वर्ष मी कणकवली कलमठमध्ये ह्या मूर्त्या बनवायचो। आता हे माझं घोडगे गाव आहे। माझ्या गावातल्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी आणि माझा स्वतःच्या गावासाठी आणि बाकी बाहेर देण्यासाठी मूर्त्यांसाठी मी इथे स्वतःच्या गावामध्ये हे प्रोजेक्ट चालू केलं आहे। आता आपण चला आपल्या कारखान्यामध्ये कागदापासून कशा लगद्यापासून कशा मूर्त्या बनतात हे आपण बघूया। मगाशी सांगितल्याप्रमाणे कागदी लगद्याच्या आम्ही मूर्त्या बनवतो। त्याच्यात हे कागद आहे। ओके। तो एक असा 8 दिवसाचा भिजत घालावा लागतो। अच्छा। भिजत घातल्याच्या नंतर तो मशीनमध्ये मिक्सरमध्ये असा बारीक करून घ्यावा लागतो। ओके। बारीक करून घेतल्याच्या नंतर मग तो त्याची प्रोसेस चालू होते। अच्छा, म्हणजे ही पहिली प्रोसेस आहे। जे आपले न्यूजपेपर असतात ते न्यूजपेपर पाण्यात भिजवतात। साधारण किती दिवस भिजवावे लागतात? 8-10 दिवस तरी। ॲक्च्युली 21 दिवसाचा आहे ती प्रोसेस। 21 दिवस त्याच्यामध्ये ठेवला, पण एवढ्या दिवस ठेवायची गरज नाही। 2 दिवसांनी लावला तरी चालतो, भिजला की लागला, व्यवस्थित भिजला पाहिजे। ओके। आणि त्याचा हा पूर्ण लगदा तयार होतो। साधारण आपल्याला वर्षाला किती लगदा लागतो? आम्हाला 1-2 टन लागतो लगदा। 1-2 टन आपण लगदा बनवतो। हो हो। ओके। आणि आता ही आपल्या बाजूला जी मशीन आहे ह्याच्यामध्ये काय प्रोसेस होते? ह्याच्यामध्ये हा लगदा टाकतो। अच्छा। लगदा टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खड्याची गम टाकतो। अच्छा। आणि त्याच्यानंतर मातीमध्ये ते मिक्स करून घेतो आम्ही। ओके। म्हणजे जी आपली शाडू माती आहे त्या शाडू मातीमध्ये लगदा शाडू माती चालते। आपली जी कुठची आपल्याला जी माती पाहिजे ती त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो। शेतातली पण माती चालू शकतो। साधारण प्रपोर्शन काय असतं की किती लगदा आणि किती माती असते? आपल्याला जसं पाहिजे, ओके, जे आपल्याला हलक्या मूर्त्या पाहिजे तर त्या हिशोबाने ते लगदा जास्त आणि माती कमी। हो। अच्छा, त्या हिशोबाने ते करावं लागतं।
अशा प्रकारे हे 40% लगदा आणि 60% माती. अच्छा. ह्याच्यामध्ये खडा गमचं आपलं ते गम पाण्यात विरघळवून इथे बनवली जाते. ओके. हे बनवून झाल्याच्या नंतर आम्ही इथे हे असा हे करून ठेवतो, माती एकत्र करून त्याला लगद ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ठेवतो का जेणेकरून सुकू नये. अच्छा. तशीच राहू दे आणि त्याच्यामध्ये ती कागदात लगद्या ह्याच्या कागदामध्ये हे करून लपटून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये ती माती एवढी मेंढली जाते. ओके. आणि पेपर असतो त्याच्यामध्ये पूर्ण कुसून जातो. मग एक महिनाभर असं आम्ही हे स्टॉक बनवून ठेवतो. म्हणजे तुम्हाला महिन्याला लागेल तेवढा स्टॉक तुम्ही एका वेळेला बनवून ठेवता. जसं आता इथे आहे तसं इथे पण आपण स्टॉक बनवून ठेवलेला आहे. हा संपल्याच्या नंतर त्याला तोपर्यंत त्याला महिना होणार त्या असा अंदाजाने आम्ही ते बनवून घेतो. अच्छा. आणि हे स्टॉक वापरेपर्यंत तुम्ही जो कागद आहे तो भिजवायला तुम्ही 20-21 दिवसाच्या प्रोसेसला ठेवून देतो. काय मग आता हा संपला चालू करता वेळी तो दुसरा आम्ही बनवायला घेणार. अच्छा. मग तो बनवून त्याच्यामध्ये ते तसंच ह्याला जसं ठेवलंय प्रोसेस तसंच त्याला प्रोसेस करून ठेवून देतो. हा आता बाकी हे हात आता हे केलेले आहेत आणि हे पूर्णपणे बघा पूर्णपणे पोकळ आहेत. लास्टच्या बोटापर्यंत इथेपर्यंत हात हा पोकळ आहे. अच्छा. म्हणजे साचा तुम्ही पोकळच बनवला जातो. हात पूर्ण पोकळ मातीसारखे एकदम जाड असे बनवले. कारण जनरली मी बघतो की जेव्हा आपण मातीचे साचे बनवतो तेव्हा पूर्ण आतून भरीव असतात. बरोबर. कारण काय ते सुकल्यानंतर फुटणार. हे पेपरचं असल्यामुळे हे तुम्हाला किती उन्हात ठेवलात आणि किती वर्ष तरी मूर्ती ही ठेवलात तरी ते फुटणार नाही, तुम्हाला तुटणार नाही. त्याला तेवढा स्ट्रॉंगपणे म्हणून आतून जरी पोकळ असला तरी त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. आता बघितलं की आपण ते हाताचा वगैरे डोकीचा पार्ट वेगवेगळा असतो. तशी ही एक मूर्ती आहे. हिचा ढोपर वेगळा आहे. हे सगळं ही आता पूर्ण बनलेली आहे. पण आमच्याजवळ असे मोठे साचे 4 फुटापर्यंत पण साचे आहेत. 2 फूट 1 फूट 10 इंचापासून आम्ही मूर्ती बनवतो. अच्छा. ती त्यांची डोकी पण आतमध्येच असते साच्यामध्ये. अच्छा. मग ते वेगळं असं काय लावायची गरज नाही. जसं आता या मूर्तीमध्ये हात वेगळ्या साच्यामधले आहेत. त्याचं जे डोकं आहे ते वेगळ्या साच्यामधलं म्हणजे चेहरा वेगळ्या साच्यामधला आहे. मांडी पण आता बघितली ती वेगळ्या साच्यामधली आहे. तर हे सगळे साचे एकत्र जोडून ही मूर्ती तयार होते. पण तुमच्याकडे असे पण काही साचे आहेत ज्याच्यामध्ये पूर्णपणे गणपती आतमध्येच आणि तो पण पोकळ आतून पोकळ. लास्टच्या इथेपर्यंत पोकळ असतो. लास्टच्या वरच्या डोकीच्या लास्ट पार्ट पर्यंत. ओके. आता ही प्रोसेस झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते? आता ही पुढची प्रोसेस ही आहे बघा. ओके. पूर्ण हे ओके झालेली आहे मूर्ती. अच्छा. सोन वगैरे लावून अशी फिनिशिंग वगैरे अच्छा सगळं केलं जातं. हे हात लावले. ओके. तर आता ही जी प्रोसेस आहे ही आता सुकण्यासाठी मूर्ती ठेवलेली आहे. हो. आणि साधारण किती दिवस जातात याला सुकायला? हिला आता 8-10 दिवस जातील सुकायला. ही पण ही. ओके. तर ह्या सगळ्या फिनिश करून आता सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. हो.
ही मूर्ती आता ह्याची पूर्ण कागदाच्या लगद्याची मूर्ती सुकलेली आहे पूर्ण. अच्छा. जसं आपण प्लॅस्टरचं फिनिशिंग करतो ओके. तसंच ह्या जाळीने आम्ही त्याला फिनिशिंग करून त्याला परत व्यवस्थित पाणी जरा मारतो तुळतुळीत करून आणि त्याच्यानंतर व्हाईट कलर मारून ते कलरसाठी तयार करतो. अच्छा, म्हणजे कलर करण्याच्या अगोदरची ही प्रोसेस आहे. हो, चालू आहे. हो हो. आता जसं प्लास्टरच्या मूर्तीला घासावं लागतं तसंच हे काका छोट्या जाळीने ही मूर्ती फिनिश करतायत. साधारण मूर्ती संपूर्ण सुकायला कितीसा वेळ लागतो? जर ऊन असलं तर 3-4 दिवसात सुकते. आता पावसात त्याला 8-10 दिवस लागतात. 8-10 दिवस लागतात. आणि आम्ही सुकल्याशिवाय मूर्ती कुठची फिनिश करत नाही. बरोबर. सुकल्यानंतरच त्याला फिनिश. जरी पाऊस उन्हामध्ये ठेवलात तुम्ही किती दिवस तरी ही मूर्ती फुटणार नाही तुम्हाला. तर पहिली आपण मूर्ती सुकल्याच्या नंतर घासून झाल्याच्या नंतर जे पहिली प्रोसेस आपण व्हाईट मारतो म्हणजे बेसकोट आहे हा. ओके. हा व्हाईटनर बेसकोट आहे. बेसकोट आहे. हा बेसकोट मारल्यानंतर ही मूर्ती परत आम्ही पॉलिश पेपरने पॉलिश पेपरने परत तिला फिनिशिंग करतो म्हणजे घासतो. घासून झाल्याच्या नंतर परत वाटलं की आपल्याला नाही अजून फिनिशिंग बरोबर झाली नाही तर परत ती तिला व्हाईट कोट मारून परत घासून मग ती बॉडी कलरला जाते. ओके. सो बॉडी कलरला जाण्या अगोदर ही जी प्रोसेस आहे याने पूर्णपणे फिनिशिंग त्या गणपतीला आलेली आहे. हो. अच्छा. फिनिशिंग जी करायची ती ह्याच्यावरच करायची. आता ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे पेंटिंगची. मग पूर्ण ती मूर्ती पेंटिंग बॉडी कलर मारून जो टोन आहेत आपले वेगवेगळे ओके ब्ल्यू मातीचा कलर व्हाईट मध्ये जे पाहिजे त्या कलरची मूर्ती आपण बनवू शकतो त्या ह्याच्यामध्ये. तर आपल्याबरोबर नितीन दादा आहेत आणि या नितीन दादांमुळेच आपल्याला या शाळेबद्दलची माहिती मिळाली. नितीन दादा तुमचं गाव कुठलं? माझं तुळस तालुका वेंगुर्ला. अच्छा. आणि तुम्ही पण या वर्षी या शाळेमध्ये गणपतीची ऑर्डर दिलेली? हो हो. तर इथे येण्याचं ऑर्डर देण्याचं कारण काय? म्हणजे आता मी बऱ्याच ठिकाणी बघितले मूर्त्या. मला फक्त लगद्याचा पाहिजे होता. आमच्याकडे मूर्ती असते 4 ते 5 फुटाची मूर्ती असते आमच्या घरात. बरोबर. पण ते नेहमी काय होतं मातीचा उचलायला खूप जड होतो. बरोबर. किंवा शाडू मातीचा केला तर ट्रॅव्हलिंग मध्ये प्रॉब्लेम्स होतात. सो ह्या वर्षी मला घोडगे या ठिकाणी माझं मामाचं गाव असल्यामुळे मला माझा भाऊ आहे चेतन इथे त्याच्या माध्यमातून कळलं की इथे एक लगद्याची शाळा आहे. अच्छा. अदरवाईज इतर ठिकाणी लगद्याच्या ऑर्डर देण्यासाठी जानेवारीमध्ये द्याव्या लागतात. अच्छा. सो माझी ऑर्डर त्यांनी असं घेतली आणि मला तो लगद्याची मूर्ती देतो म्हणाले. अच्छा. त्यामुळे मी ह्या वर्षी इथे ऑर्डर दिली आणि मला लगद्याचीच पाहिजे होती कारण मोठी मूर्ती उचलायला हलकी होते. अदरवाईज आम्ही मातीचेच गणपती करायचो. नक्कीच. पण तुमच्याकडे सेकंड ऑप्शन म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा देखील होता. मग तुम्ही कागदी लगद्याकडे का वळला? नाही, पर्यावरण माझं एक हेतू आहे. निसर्गाला हानी होईल असं कुठचंही काम करायचं नाही असं माझं एक हे आहे. पर्यावरणपूरक मूर्ती पाहिजे. पर्यावरणपूरक मूर्ती पाहिजे जेणेकरून ती पाण्यात इमिजिएट विरघळेल आणि निसर्गाला त्याचा कोणताही धोका नाही. त्यामुळे माझा एकच उद्देश होता की करणार तर मी आतापर्यंत मातीचाच केला पण ह्या वर्षी लगद्याचा शोध होतो पण कुठेही मिळत नव्हती मला इकडे. तर मी ह्या वर्षी इथे मिळाल्यामुळे लगद्याची ऑर्डर इथे मी दिली. तर आपण बोलल्याप्रमाणे आता हे आमच्याजवळ फिनिश केलेल्या मूर्त्या आहेत. अच्छा. ही मूर्ती 5 फुटाची आहेत. एक आम्ही 10 इंचापासून एक 5-7 फुटापर्यंत मूर्त्या कागदाच्या लगद्यापासून बनवतो. अच्छा. त्यानंतर ही आता आमच्या शाळेत 2.5 फुटाची मूर्ती बनवलेली आहे. ओके. सॉरी ही बघा आता एक 2.5 फुटाच्या मूर्ती उचलायला 2-3 माणसं लागतात पण ही बघा आम्ही सहजपणे मूर्ती उचलतो. आणि परत वेगवेगळ्या टोनमध्ये असं हे माती कलरमध्ये ही बालमूर्ती ही मोठ्या आम्ही ह्याला गट्टू म्हणतो. अच्छा. ही 1.5 फुटाची जवळजवळ 1.5 फुटाच्या मूर्तीचं असं 4-5 किलोचं वजन असतं. हे बघा ते आतमध्ये लास्ट पर्यंत बघा तुम्हाला पोकळ दिसेल बघा लास्टच्या टोकापर्यंत. पण जरी पोकळ असला तरी मूर्तीला काही होणार नाही. मूर्ती तेवढ्यात ते ह्याने राहणार. हे पण बघा हे धोतर वगैरे आम्ही स्वतः नेसवतो. अच्छा. हे सेला धोतर. ओके. हे कापडी धोतर नेसवायचं असेल तर तुम्ही मुंबई टाईप मध्ये. ओके. मुंबई टाईप मध्ये तुम्ही करून देऊ शकता.
हे बघा हे डायमंड वर्क पण. अच्छा, आता सध्या जे चालू हा, आहे हे डायमंड वर्कचा पण ओके. करतो. अच्छा. तर ह्या वेगवेगळ्या टोन मध्ये अशा मूर्त्या बनवतो. अच्छा ओके. तर दादा बऱ्याच मूर्त्या आपण बघितल्या आणि एवढं सुबक काम आहे आणि तेही कागदी लगद्यापासून बनवलेलं आहे. आता मला एक प्रश्न होता की जर कुणा मुंबई स्थित युवकाला कागदी लगदा मूर्ती विक्रीचा जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ह्या मूर्त्या त्यांना प्रोव्हाइड करू शकता का? हा, पण ह्या वर्षी आता हे ऑर्डर तर आमचं फुल झालेलं आहे. अच्छा. आता कोणाला मूर्त्या नाही देऊ शकत. ओके. एक नोव्हेंबर डिसेंबर मी लगेच गणपतीच्या 15 दिवसात काम चालू करतो. बरोबर. मग ते गणपती झाल्यानंतर त्या लोकांनी ऑर्डर दिली ना ओके. लवकरात लवकर आम्ही मार्चला ऑर्डर परत क्लोज करतो. ओके, म्हणजे साधारण तुम्ही पकडून चला की ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंत तुम्ही ऑर्डर घेतो, दिला हा. तर तुमच्या आपण गणपती बनवून देऊ जेवू शकतो. हो. ओके. आणि साधारण आता मुंबईमध्ये आपल्या मूर्त्या कुठे कुठे जातात? मुंबईमध्ये तसं आता डोंबिवलीला स्वतःचा तनिष आर्ट आहे आमचा. अच्छा. भाचा सांभाळतो. ओके. त्याच्यानंतर प्रतीक आर्ट आहे रबाळ्याला. अच्छा. त्याच्यानंतर काय अंधेरीला आहे. अंधेरीला आहे. मरोळ पाईपलाईनला. तर बरेच ठिकाणी मुंबईमध्ये आपल्या मूर्त्या जातात. तर त्याचे देखील ऍड्रेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देऊ. खूप चांगली माहिती तुमच्याकडनं मिळाली आणि तुमच्या या व्यवसायातनं इकडल्या तरुणांना किंवा इकडल्या जे रहिवासी आहेत त्यांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध होते. तर तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. तुम्हाला जर या कागदी लगद्याच्या मूर्त्या विक्रीसाठी देखील हव्या असतील किंवा तुमच्या घरी बाप्पा आणायचे असतील तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता. या वर्षीची बुकिंग जरी बंद झाली असली तरी या वर्षीचे गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर साधारण ऑक्टोबरपासून त्यांची बुकिंग चालू होईल आणि ती मार्चपर्यंत असेल. तर नक्की तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या मूर्त्या तुम्ही बुक करू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.